राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, यावर्षी आपल्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी आपण स्वामी समर्थांचं डेकोरेशन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात डेकोरेशनला तर आपण खरी सुरुवात करणार आहोत, पण आता सुरुवात पहिली इथून होणार की आपल्याला सामान आणायला लागेल. म्हणजे आपल्याकडे आता कलर्स नाही आहेत, ब्रश नाही आहेत. जे पण जुने ब्रश होते ते खराब झालेत आणि सापडत नाहीत. वेळेला कोणतीच गोष्ट सापडत नाहीत, तर तिकडून सुरुवात करायला लागेल. पहिल्यांदा जाऊन ब्रश आणि बाकीचे पेंट्स किंवा कार्डबोर्ड शीट हे सगळं घेऊन यायला लागेल आणि मग आपण डेकोरेशनला सुरुवात करूयात. तर मंडळी, डेकोरेशन एकटा करत असल्यामुळं आपल्याकडून इथं काय काय ठिकाणी जिथं मी पेंट करत होतो त्याचे व्हिडिओ घ्यायला मी विसरलो आणि घाई गडबडीत डायरेक्ट मी पेंट करून टाकलं. आणि आपल्याकडे स्टँड पण नसल्यामुळे त्याच्यामुळं पण मला करता आलं नाही ते. आणि मी डायरेक्ट आता तुम्हाला फायनल रिझल्ट हा दाखवणार आहे. चला तर मग बघूयात की कसं झाले आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडले की नाही. तर हा आहे फायनल लुक. कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. 1 ते 2 तासात बनवून झालेलं आहे डेकोरेशन. एकदम शॉर्ट होतं. यावेळेस वेळ न मिळाल्यामुळं आपण एकदम शॉर्टमध्ये केले. स्वामींचं डेकोरेशन बनवलं आहे. कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि हा आहे आपल्या घरचा बाप्पा. घरातलं डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर मी आणि डुगू गेलो एरियामधले गणपती पाहायला. मूर्ती कडक आहे आणि बाप्पा पण कडक आहे. कसा आहे? छान छान कसा असतो बाप्पा? छान छान कसा? हाताने दाखव. छान छान मोठा आहे ना बाप्पा.